आहे। कागलमध्ये हसन मुश्रीफ या ठिकाणी विजयी झालेले आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी का समर्जित घाटगे यांचा कागलमध्ये पराभव झालेला आहे। मुश्रीफ यांचा 11,000 मतांनी विजय झालेला आहे। कागलमधनं मोठी घडामोड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या समर्जित घाटगे यांचा पराभव झालेला आहे। कागलमध्ये मुश्रीफांनी आपला गड पुन्हा एकदा आपल्याकडे राखलेला आहे। कागलमधल्या निवडणुकीकडे अर्थातच सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि अशात मुश्रीफांनी गड राखलाय। ही दृश्य आपण बघतो, कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला यामध्ये बघायला मिळतो अगदी। आणि त्याच्यामुळे आता कोल्हापूरमध्ये महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जल्लोष करण्यासाठी आणखी एक कारण समोर येते असं म्हणता येईल। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजय झालाय। 11,000 मतांनी त्यांनी लीड घेतले आणि हा विजय मिळवलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्जित घाटगे यांना मात्र इथं पराभव स्वीकारावा लागलाय। अगदी काही वेळ आधीपर्यंत खरं तर घाटगे काहीसे आघाडीवर होते असं पाहायला मिळत होतं, पण हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असं म्हणता येईल। 11,000 मतांनी त्यांनी हा विजय मिळवलाय। कागलमध्ये महायुतीसाठी पुन्हा आणखी एक सकारात्मक चित्र। अगदी पक्षफुटीच्या काळामध्ये ज्या काही नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली होती त्यापैकी हसन मुश्रीफ यांनी साथ सोडणं हे अर्थातच शरद पवारांच्या जिवारी लागलेलं होतं आणि त्यामुळे अर्थातच मुश्रीफांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी मोठी ताकद लावलेली होती। समर्जित घाटगे यांचाही त्या ठिकाणी प्रवेश झालेला होता। मात्र पदरामध्ये अर्थातच निराशा पडलेली आहे कागलमध्ये, कारण हसन मुश्रीफ यांनी आपला गड आपल्याकडे राखलेला आहे। 11,000 मतांनी ते निवडून आलेले आहेत। निश्चित तासगाव गोवटे महाकाळमधून अपडेट हाती येते। रोहित पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। 24,398 मतांनी रोहित आर पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूर उत्तरचे विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर सुद्धा आपल्या सोबत आहेत। साहेब, पहिली प्रतिक्रिया काय असणार, कारण मोठा विजय या ठिकाणी आपला? मुख्यमंत्र्यांनी ज्या तमाम राज्यामध्ये लाडक्या बहिणी निर्माण केल्या, या बहिणीने आम्हाला विजय दिलेला आहे। खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर टीका टिप्पणी आणि आरोप करण्यात येत होते। मी संयमानं गेलो, मी काम दाखवलं आणि या ठिकाणी मतदारसंघातल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं। खास करून पेटांमधून असेल, सर्वच शहरी भागात असेल, सर्व माझ्या मतदारसंघामध्ये, आणि खास विशेष करून मी बावडा विभागाचे या ठिकाणी आभार मानेन। बावड्यातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे ते मी कधीही विसरणार नाही आणि बावड्याचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसेल। कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झालेला दिसेल, विकासापर्यंत गेलेला आपल्याला दिसेल। तर कोणते मुद्दे होते ते या ठिकाणी विजयासाठी तुम्हाला पुढे आणता आले असं वाटते? काय नेमकं सांगा? लाडक्या बहिणीनं आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकास कामं या शहराची करण्यास मी यशस्वी झालेलो आहे आणि पुढच्या काळामध्ये हद्दवाढ, खंडपीठसह प्रमुख सर्व प्रश्न या ठिकाणी शहरातले संपलेले आपल्याला दिसतील। नक्कीच खरं तर अनेक प्रश्न जे आहेत या मतदारसंघातले संपतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी काही जल्लोष आहे तो सुरुवातीला राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाबाहेरचा दाखवतो। आपण जर बघितलं तर क्षीरसागर यांचं शिवालय हे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेर असलेला हा सगळा जल्लोष पाहताय आणि मोठ्या पद्धतीनं कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितले तर या ठिकाणी गुलालाची उधळण मागील अर्ध्या तासापासून सुरू आहे। विजयाची खात्री असल्यामुळं या ठिकाणी क्षीरसागर यांनी गेल्या अर्ध्या तासापासून खरं तर ही विजयाची या ठिकाणी विजय मिरवणूक काढताना देखील पाहायला मिळतात। ऋतुराज क्षीरसागर या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। खरं तर मोठा विजय या मतदारसंघामध्ये आपला झालाय। सुरुवातीला 15 फेऱ्यांमध्ये आपण मागवता, मात्र शेवटी विजयापर्यंत घोडदौड ही जी गेलेली पाहायला मिळाली। गेले 20-22 दिवस विरोधकांकडून सातत्यानं राजेश क्षीरसागर साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदनामीला चोख उत्तर या कोल्हापूरच्या जनतेनं दिलेलं दिसत आहे। भरघोस असा प्रतिसाद आणि भरघोस अशा मतांनी राजेश क्षीरसागर साहेबांना निवडून लोकांनी दिलेला आहे। याबद्दल मी सर्वच कोल्हापूरच्या जनतेचं खूप खूप आभार मानतो। कसं बघताय संपूर्ण विजयाकडे, ज्या पद्धतीनं मताधिक्य अनेक भागांमध्ये घेतलेलं ज्या ठिकाणी अपेक्षित नव्हतं, कसं या विजयाचं विश्लेषण तुम्ही करा? नक्कीच गेले 5 वर्ष क्षीरसागर साहेब हे सातत्यानं कोल्हापूरकरांच्या संपर्कात आहेत, रस्त्यावर आहेत, कष्ट करत आहेत, काम करत आहेत। मग कोरोनाचा काळ असेल, कोविडचा काळ असेल, त्याचबरोबर पुराची परिस्थिती भयंकर आपल्या शहरावर असताना देखील क्षीरसागर साहेब हे सातत्याने लोकसंपर्कात राहिले असल्यामुळेच आणि गेले 2-2.5 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर कोल्हापूरकरांनी प्रत्येक भागात भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। जो बावडा जो कुणाचा जरी बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी देखील भगवा डौलानं फडकलाय। नक्कीच खरं तर पुष्कराज क्षीरसागर देखील आहेत। पुष्कराज, किती आनंद या ठिकाणी आत्ताचा क्षण आहे तुमच्यासाठी, संपूर्ण परिवारासाठी? हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे।
राजेश क्षीरसागर साहेबांनी जे गेल्या 5 वर्षात आमदार नसताना देखील जे तळमळीनं काम केलेले आहेत आणि जे रस्त्यावरती उतरून त्यांनी जनतेसाठी काम केलेले आहेत त्याचा हा विजय आहे आणि मी सर्व कोल्हापूर वासियांचा मनपूर्वक आभार मानतो. हा सर्व जो विजय आहे तो कोल्हापूर वासियांचा आहे आणि मी त्यांना हा विजय डेडिकेट करतो. खरं तर हा विजय जो आहे तो संपूर्ण कोल्हापूरकरांचा आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा ऋतुराज क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांनी देखील पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.